कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. कोकणचा ढाण्यावाघ पुन्हा त्याच्या गुहेत. राजन साळवींचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश. साळवींसोबत अनेक कार्यकर्ते शिंदेंसोबत. भापरळ कुंभारली जनजीवन योजनेचा बोजवारा. दूषित पाणी पाजून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ. ठेकेदार व प्रशासनाकडून ग्रामस्थांची दिशाभूल. महाडमध्ये केमिकल मिश्रित पाण्याने शेळ्यांचा केला घात. त्या कंपनीवरती एमपीसीबी कारवाई करणार का? शेळी पालन करणाऱ्या कुटुंबावरती दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक संकट. आणि पनवेल महामार्गावरील कोन फाट्याजवळ लालपरीचा भीषण अपघात. अपघातातील दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद. आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेना उभाटाचे उपनेते माजी आमदार राजन साळवी यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. राजन साळवी यांच्यासोबत त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तसेच संपूर्ण साळवी कुटुंबाने हाती धनुष्यबाण घेऊन खांद्यावरती शिवसेनेचा भगवा घेतला आहे. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी राजन साळवी व त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. एक दुःख आहे नक्कीच. 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही. ती त्या वेळची ती परिस्थिती असेल, पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला. निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे. वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता. परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई त्या ठिकाणी, म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं, तसं ह्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळींनी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे. तर भविष्यातल्या कालखंडामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो. ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे. माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे. 3 वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता, पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चालाय, जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील, तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत. हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो. आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्यावाघ पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे. मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. राजन साळवी यांचा शिवसेनेत आज पक्षप्रवेश झाला. त्यांच्या समर्थनार्थ कोकणातून 10 बसेस मुंबईकडे दाखल झाल्या होत्या. लांजा राजापूर या मतदारसंघातून राजन साळवी यांचे समर्थक मोठ्या संख्येने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरात दाखल झाले होते. विकासाच्या दृष्टीने राजन साळवी यांनी हा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं समर्थक सांगत आहेत. 15 वर्ष राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजन साळवी यांना आज पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी लांजा राजापूर साखरप्यावरून कमीत कमी 10 बसेस आणि 4 व्हीलर कमीत कमी 20 आलेले आहेत. प्रमुख पदाधिकारी, प्रमुख शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. 2024च्या विधानसभेमध्ये पराभव झाला, परंतु तो पराभवाने खचून न जाता आज सर्व सैनिकांना किंवा सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी आणि त्यासाठीच राहिलेली कामं परत पुनश्च नव्याने करावीत आणि त्या उद्देशानं साळवी साहेबांनी हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे असं सर्वांना वाटतंय. आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक उपस्थित आहेत. या ठिकाणी पक्षाची ताकद शतपटीने वाढेल, कारण जी संघटन कौशल्य साळवी साहेबांकडे आहे त्या मला तरी अन्य कोणाकडे आजपर्यंत दिसलं नाही. आणि त्या अनुषंगानं सर्वच आमचे शिवसैनिक
आनंदित आहेत, उत्साहित आहेत आणि या उत्साहाला नक्कीच एकनाथरावजी शिंदे चांगलं पाठबळ देऊन चांगलं उभारी देतील अशी मला अपेक्षा आहे. आज अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केलाय. यावर आमदार भास्कर जाधव यांनी राजन साळवींवरती चांगलेच तोंडसुख घेतले आहे. या दरम्यान सामंत बंधूंचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. पाहूया. असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायची. मी एकमेव निष्ठावान. आता स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवातीला ते तर लोकांना अप्रूप वाटतं, पण नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो. आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवींनाच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का, हे त्यांना विचारा. असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होतं. तिथे काय झालं? तिथे का नाही राजन साळवींचा पक्षप्रवेश झाला? तिथे विरोध कोणी केला? दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही, परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे, हे येत्या काळामध्ये दिसेल. ऑपरेशन टायगर म्हणजे काय? ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोक, त्यांचे आजी माजी लोकप्रतिनिधी फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर असा त्याचा अर्थ होतोय. मला या गोष्टीचा नक्की आनंद आहे. मला अभिमान वाटतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, कारण त्यांचे 40 आमदार फोडले, 13 खासदार फोडले, अनेक नगरसेवक आजी माजी नगरसेवक फोडले, अनेक पक्षाचे पदाधिकारी फोडले, तरीसुद्धा त्यांची माणसं फोडण्याकरता म्हणून टायगर ऑपरेशन म्हणावं लागतं. याचा अर्थ आजही महाराष्ट्रामध्ये एकच टायगर, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे विरोधकांना मान्य करावं लागतं. याचा मला आनंद आहे, याचा मला अभिमान वाटतो की शेवटी टायगर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत, त्यांचा पक्षच टायगर आहे. आणि म्हणून पक्ष फुटताना जरी वाईट वाटत असलं तरी ज्यावेळेला टायगर ऑपरेशन म्हणतात त्यावेळेला टायगर म्हणून उद्धव साहेबांचाच उल्लेख करतात, याचा मला अभिमान वाटतो. राजन साळवींच्या पक्षप्रवेशावरती विनायक राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊतांनी राजन साळवींवरती हल्लाबोल केला आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत विनायक राऊत. त्याच्यामध्ये फार काय मला आश्चर्य वाटलेलं नाही आहे की राजन साळवींचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता, त्याच्यातून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवाच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता. पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाजास्तव पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटवरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावर भास्कर जाधवांनी दोघांनाही सल्ला दिलाय. पाहूयात. मला माहीत नाही जितेंद्र आव्हाडने काय ट्विट केलं, मला माहीत नाही संजय राऊत काय बोलले. संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते काय बोलतात त्याच्यावर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही. परंतु आता हे आपसामध्ये अशा पद्धतीनं मी बोललो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही बोललात म्हणून मी त्याला उत्तर दिलं पाहिजे, हे काही अपेक्षित आहे किंवा ह्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून शक्यतो आपल्याला आपल्या मित्रांजवळ संघर्ष कमीत कमी कसा करता येईल, संघर्षच जर करायचा असेल तर विरोधकांजवळ आपण करूया अशी माझी धारणा असते. परंतु दोन्ही नेत्यांनी काय बोलले ह्याच्याकडे हे मला माहीत नाही, त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही. मागील 4 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे एका टपरीवरती चहा पिण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाला चहात माशी आढळली होती. त्यानंतर त्या टपरीच्या मालकाने आणि साथीदारांनी त्या पर्यटकाला बेदम मारहाण केली होती. त्याची दखल पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी घेतली होती. त्याचप्रमाणे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी देखील सुस्तावलेल्या प्रशासनाला इशारा दिला होता. जर 2 दिवसात ती टपरी हटवली नाही तर आम्ही ती टपरी उचलून टाकणार. तत्पूर्वीच प्रशासनाने आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्याची दखल घेतली आणि टपरी हटवून टाकली. तसेच असे प्रकार होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रतिमेला जर गालबोट लागत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील आमदार निलेश राणे यांनी दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर योजनेतून होणारा पाणी पुरवठा हा दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोकरवण व पंचायत समिती मंडणगड यांच्याकडे केल्या होत्या। त्यावर ग्रामपंचायतीने पाणी तपासण्याचा निर्णय घेत पाणी नमुने तपासणीसाठी दापोली येथील प्रयोगशाळेत पाठवले असता पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आला। प्राप्त अहवाल संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी पुन्हा पाणी नमुना तपासणीसाठी ठाणे महानगरपालिका प्रयोगशाळेत पाठवले असता पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून पाणी पंचायत समिती पुरवठा विभाग ठेकेदाराला वाचवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहे का असा सवाल निर्माण झालाय। याबाबत पुन्हा तक्रार दाखल केल्याने ग्रामपंचायत लोकरवण यांनी दिनांक 6 फेब्रुवारीला ग्रामसभेचे आयोजन करीत पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ कुंभारली यांना सदर विषयावरती चर्चा करण्यासाठी पत्राद्वारे निमंत्रित केले। सदर ग्रामसभेत संबंधित अधिकारी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने व संबंधित ठेकेदार व सहठेकेदार यांना हे अधिकारी पाठीशी घालत आहेत का असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। या ठिकाणी 2023ला जलजीवन मिशन हर घर नळ योजना ही कार्यान्वित करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात हे आज काम पूर्ण झालेलं आहे, पण त्या कामामध्ये अनेक प्रकारच्या चुका आहेत। पहिली गोष्ट म्हणजे ही जी पाणी पुरवठा आम्हाला करण्यात आलेला आहे ते अतिशय दुर्गंधीयुक्त आणि दूषित आहे। याची तक्रार आम्ही केल्यानंतर पहिला त्यांचा अहवाल या ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा दापोली यांचा अहवाल येतो की पाणी पिण्यास योग्य आहे। हे कुठेतरी आम्हाला संशय बळावल्यामुळे आम्ही स्वतः खाजगीरित्या ठाणे महानगरपालिका आणि युरेका अनालिटिकल सर्व्हिसेस यांच्याकडे यांच्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही पाणी टेस्टिंगसाठी दिलं असताना त्या दोन्ही ठिकाणचा अहवाल आम्हाला निगेटिव्ह मिळाला की पाणी पिण्यास अतिशय दुर्गंधयुक्त आणि दूषित आहे आणि पिण्यास अयोग्य आहे अशा प्रकारचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे। याबाबत आम्ही 6/2/2025 ग्रामपंचायतच्या सभेमध्ये उपविभागीय अभियंता या त्या ठिकाणी नळ घोषित पाणी घोषित करण्यासाठी आले असताना आम्ही त्यांना त्या ठिकाणी विरोध दर्शविलेला आहे की संबंधित आमचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करा आणि नळ नंतर पाणी घोषित करा तुम्ही। पहिला मुद्दा आमचा असा आहे की ज्या वेळेला विहिरीचं काम तुम्ही खोदकाम केलं त्यावेळेला पाण्याची तुम्ही तपासणी केली होती का। दुसरा आमचा मुद्दा असा होता की ज्या वेळेला तुम्ही पाण्याचं खोदकाम केलं त्यावेळेला त्याची पाण्याची क्षमता आणि त्याची गुणवत्ता तपासली होती का। तर त्यांचं यासंबंधी थातूरमातूर उत्तर आल्याने आमच्या ग्रामस्थांचं कुठल्याही यासंबंधी समाधान झालेलं नाही आहे। आमची मागणी आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांनी ही वर्क ऑर्डर काढून ही योजना कार्यान्वित केलेली आहे आणि अभियंता अधीक्षक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यावर आम्ही RTI दाखल केलेला आहे। आमची मागणी आहे की आम्हाला ह्या दूषित पाणी आम्हाला नको आहे, शुद्ध जल आम्हाला कसं प्राप्त होईल याकडे त्यांनी लक्ष पुरवून अन्य जागे आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देतो, त्या जागेवर आम्हाला नवीन विहीर बांधून आमची जी तहान आहे आम्हाला पाण्याचा जो प्रश्न आहे तो त्यांनी लवकरात लवकर सोडवा अशी आमची ग्रामस्थांची त्यांना मागणी आहे। महाड MIDC मध्ये अनेक कंपन्यांचे केमिकल मिश्रित पाणी नाल्यांमध्ये सोडलेले पाहायला मिळते। महाड MIDCच्या हद्दीत स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शेळी मालक अर्जुन जाधव हे रोजच्या प्रमाणे आपल्या शेळ्यांना चरायला घेऊन गेले असता टेमघर नाल्यातील केमिकल मिश्रित पाणी शेळ्यांनी प्यायल्याने काही वेळातच 4 शेळ्या जागीच मृत्यू पावल्यात, तर 4 शेळ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे शेळी पालक अर्जुन जाधव आणि त्यांच्या कुटुंबावरती दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक संकट कोसळलं आहे। प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवरती आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे। डोळे झाक करत असलेल्या महाड MIDC प्रदूषण मंडळाचे अधिकारी ज्या कंपनीने केमिकल मिश्रित पाणी नाल्यांमध्ये सोडले त्या कंपनीवरती कारवाई करतील का हाच खरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। शेळी पालक काय बोलत आहेत ते देखील आपण पाहूया। आलो बकऱ्या ते पुढे धावत आल्या, इथं पुलाजवळ खाली पाणी प्यायला गेल्या धावत, ते वर पिऊन वरती आल्याने ओरडायला लागल्या, बाबा बसायला लागल्या त्या। तसे मी 1-2 बोलावलं आणि घेऊन झाडाखाली गेलो, तर 4 जागेवर मेल्या, 5 आणि 4 उपचार आहेत चालू।
पेण तालुक्यातील खारकोलेटी येथील जमिनीमध्ये महापारेषणच्या वतीने उच्च दाब विद्युत वाहिन्या टाकण्यात येत आहेत। या वाहिन्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टाकण्यात येत असून या कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे। या संदर्भात आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघर्ष समितीच्या वतीने प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी, उपाध्यक्ष हेमंत भोईर, अनेक पदाधिकारी आदींसह शेतकरी वर्ग उपस्थित होते। महापारेषण कंपनी कांसे ते JSW या पट्ट्यामध्ये 400 वॅटची तारा लाईन घेऊन जात आहे। हे घेऊन जात असताना कोणत्याही शेतकऱ्याला त्यांनी विचारलं नाही, बिनधास्तपणे घेतले जाईल। कोणत्याही प्रांत साहेबाची किंवा ग्रामपंचायती कोणतीही परवानगी घेतलेली नाही। भविष्यात ही तार लाईन गेली असता आमची पूर्ण शेती ही उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून मी या मीडियाला माझं एकच सांगणे आहे की आमचा ह्या टॉवर लाईनला पूर्णपणे विरुद्ध आहे, कारण आमचं पूर्ण भविष्य हे पूर्णपणे धोक्यात आहे। आज आमच्या कोलडी गावातून ती हाय टेन्शन पॉवरची टावर चाललेले आहेत आणि आम्हाला शेतकऱ्यांना कोणताही विश्वास न घेता त्यांनी हे असे प्रकारे डायरेक्ट काम चालू केलेलं आहे। ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे। ते आम्हाला ही टायर लावून पाहिजेच नाही, कारण आमची जर टावर लाईन बसली तर आमच्या शेतीचं पूर्ण नुकसान होणार। आम्हाला शेती कोणत्या व्हॅल्यूशन राहणार नाहीये, तर आम्हाला टावर नाही पाहिजे या ठिकाणी, ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। कांसे ते वडखळ या भागामध्ये टावरचं काम चालू आहे। विद्युत विभागातील महापारेषण विभाग हे काम करीत आहे आणि ते काम करत असताना त्या ठिकाणी सर्व मंडळी जी आहे त्या मंडळींनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवला आहे। विरोधाचं कारणच ते आहे की शेतकऱ्यांच्या शेतामधून मधोमध ही वाहिनी जाणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार आहे। आपण पाहतो की त्या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायला विरोध नाही, टॉवर टाकायला विरोध नाही, परंतु तो टॉवर टाकत असताना नदीच्या बाजूने टॉवर व्हायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा जो काय परिसर आहे तो मोकळा मिळाला पाहिजे। परंतु ही टॉवर लाईन पूर्णपणे शेतीच्या मधोमध त्या ठिकाणी टाकून आज शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आज या गोरगरीब शेतकरी जनतेला कोणी वाली उरलेलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये महापारेषण विभागाने त्या ठिकाणी तातडीने हे काम बंद केलं पाहिजे आणि हे काम बंद करून शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते समजून घ्यायला पाहिजे। सन्माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी या ठिकाणी निवेदन घेऊन आलेत आणि त्यांनी सांगितलेले की गुरुवार पर्यंत या बाबत बैठक लावून तातडीने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज आहे। पनवेल महामार्गावरील कोण फाट्याजवळ काल 12 फेब्रुवारी रोजी दुपारी एक एसटी बस अपघातग्रस्त झाली। वाशिवली ते पनवेल मार्गावर या बसने झाडाला धडक दिली, ज्यामुळे बसचा समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झालाय। या अपघातात बस चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता की या अपघाताची भीषणता इतकी मोठ्या प्रमाणावरती होती की एसटी बस झाडाला धडकल्यानंतर बसचा समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे। हा अपघात एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे, ज्यामध्ये बस स्पीड ब्रेकरवर आपटून नियंत्रण गमावल्याचे आणि त्यानंतर झाडाला धडकून पलटी झाल्याचे दिसते। सुदैवाने बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत। अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि नवीन पनवेल वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले आणि वाहतुकीचे नियमन केले। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिलाय। ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगर पंचायतचे 2 नगरसेवक तसेच तालुका प्रमुख व शिरगाव येथील असंख्य शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलंय। देवगड तालुका प्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे, मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। पहिले नगरसेवक, तालुका प्रमुख, मग जिल्हा प्रमुख, मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहे। आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायच्या आहेत की कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे। जिल्ह्याच्या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले, म्हणजे आम्ही घाण घेत नाही, आमचं काय डम्पिंग ग्राउंड नाही, पण त्याच्यातले पण असे मिलिंदजींसारखे चांगले एकदम निष्ठावान प्रामाणिक ज्यांचं जनतेमध्ये वजन आहे अशा चांगल्यातल्या चांगल्या सहकाऱ्यांना आम्ही बरोबर घेतोय। भारतीय जनता पक्षाचे परिवार वाढत चाललेला आहे।
देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणामध्ये एक नंबरचा पक्ष असेल. हे कार्यकर्ता म्हणून मी ते जबाबदारीने सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोर्टाच्या आदेशानुसार कधीही लागू शकतात. सत्तेच्या आणि विकासाच्या सगळ्या चाव्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप एक नंबरचा चॉईस असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आहे. निश्चित पद्धतीने, कारण का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कधीही लागू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चांगले नेतृत्व उभं राहण्याची संधी असते आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये आता भारतीय जनता पक्षच आमचा विकास करू शकतो. सत्तेच्या आणि तिजोरीच्या सगळ्या चाव्या आमच्याकडे आहेत. ग्रामविकास मंत्री आमचे आहेत, पालकमंत्री आमचे आहेत, सगळेचे सगळे मुख्यमंत्री आमचे आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा चॉईस, म्हणजे बोलतात ना सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये ओनली कमल, अशा पद्धतीचं वातावरण सगळीकडे दिसत आहे. महायुतीचं सगळ्या बाजूनी वातावरण आहे. सगळ्यात ताकदीने आज महायुतीमध्ये सगळेच चांगल्या विचाराचे निष्ठावान कार्यकर्ते आता तुम्हाला येत असताना दिसणार आहे. विरोधकांना उमेदवार पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळतील का ह्यापासून प्रश्न सुरू होणार आहे. म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुकींवर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा तुम्हाला सगळीकडे दिसेल. सालाबाद प्रमाणे रिक्षा चालक मालक व व्यापारी मित्रमंडळ तीनबत्ती नाका खेड यांच्यातर्फे श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील अनेक नागरिकांनी रिक्षा प्रवासी वर्गाने तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. या पूजेला मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. श्री सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने मंडळातर्फे सर्व रिक्षा चालकांचे सुस्वर भजन तसेच तिसंगी शिवाजीनगर महिला भजनी मंडळाचे हरिपाठ व भजनाचे आयोजन केले गेले होते. शालेय पोषण आहाराअंतर्गत पोषण आहार बनवणाऱ्या स्वयंपाकी महिलांकरता राज्य शासनाने विविध ठिकाणी पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. केंद्र स्तरावर या स्पर्धा झाल्यानंतर त्यातील निवडणूक विजेत्यांच्या स्पर्धा महाड पंचायत समितीमध्ये संपन्न झाल्या. या पाककला स्पर्धांमध्ये 27 पाककला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी कटरे, शिक्षणाधिकारी राजन सुर्वे आदी मान्यवर सहपाक स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साखर, चहा पावडर वापरणार आहे तिथे आपण पीठ, नाचणीचं पीठ घालायचं आणि मुलांना अतिशय पौष्टिक पदार्थ सकाळी त्यांना जेवायला द्यायला येते. आणि आपल्या आता पाककृतीमध्ये हे नाचणीचं जे सत्व आहे ते द्यायचं म्हणून असं सक्तीने सांगितलेलं आहे. आणि आपले जे मदतनीस स्वयंपाक करणारे आहेत त्यांना पण हे सोपं पडते, त्यांना सोपं आहे एकदम. त्यामध्ये आपण काय फक्त अद्रक, लसूण आणि कोथिंबीर सजावटीसाठी आहे. ते पण काय आपल्याला बाहेर महाग काही साहित्य वापर. आणि हे नाचणीचं नूडल्स बनवले. हे नूडल्स पहिले पाण्यामध्ये उकळून घेतले, जसे मोदकाला घेतले तसे घेतले आणि त्याच्यातून म्हणजे हे जसं नंतरही करता येते पण हे आम्ही पदार्थ नूडल्स बनवले, नाचणीचे नूडल्स बनवले. जे म्हणजे लहान मुलांना बाहेरचं खाणं आवडतं, नूडल्स, मॅगी, ते न टाळता म्हणजे हे खायला देणार बनवून. हे चटचपट होते, ते 10 ते 15 मिनिटांमध्ये होते आणि त्याला काही जास्त खर्च येत नाही, काय नाही. आणि हे पौष्टिक आहेत, नाचणी ही पौष्टिक आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.